नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आजचा जो व्हिडिओ आहे तर तो असा आहे की जो रिकामा वेळ आपल्याला मिळतो, जो गृहिणी असतात त्यांना असं तर रिकामा वेळ मिळतच नाही, काही नाही तर काही कामं चालूच असतात. पण जेव्हा पण आपल्याला रिकामा वेळ मिळेल ना, अर्धा तास 1 तास, तर त्या वेळेमध्ये जे आहे तर ते आपण काहीतरी शिकलं पाहिजेत. आता प्रत्येकाकडे काहीतरी स्किल आहे, म्हणजे अशी एखादी गोष्ट आहे की म्हणजे आपण फक्त ती ओळखायची की ती आपल्याला परफेक्ट येते. इतर 4 जणांपेक्षा आपल्याला जे आहे ना तर ती परफेक्ट येते आणि त्याच्यामुळे जे आहे तर ते आपण काहीतरी करू शकतो. आता पैशाचं म्हणाल तर पैशाचंच असं नाही, पण तुम्ही पैसेसुद्धा कमवू शकतात, नावही कमवू शकता. तुमचं कधी तुमच्या एरियामध्ये जरी नाव झालं ना तरीसुद्धा खूप छान. कारण मी जरी कपडे शिवत असले तरीसुद्धा एक हे असतं माणसाला की हां, त्या टेलरकडे कपडे शिवले तर छान, त्या बाईकडे कपडे शिवले तर मस्त शिवते, असं काहीतरी. तर असं असतं. तर पैशांचं असं नाही आहे. तसे मिस्टर वगैरे कमवतात. कोणाचे वडील, कोणाचा भाऊ असे जे आहे ना तर ते कमवत असतात. तर पैसे कमवण्याचं असं काही नाही आहे. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला जर रिकामा वेळ असेल दुपारच्या वेळेमध्ये किंवा कधी, तर काहीतरी शिका. बरं, तुमच्याकडे काही स्किल असेल तर तुम्ही ते सुद्धा त्याच्यावरती सुद्धा काम करून जे आहे ना तर ते स्वतःची ओळख बनवू शकता. स्वतःचं असं काहीतरी पाहिजेत, म्हणजे स्वतःची काहीतरी अशी ओळख पाहिजेत ना. कोणाची तरी पत्नी, कोणाची तरी आई, कोणाची तरी सून, कोणाची तरी मुलगी. तर हे तर राहणारच आहे. हे आपल्याला पहिल्यापासूनच जे आहे ना तर ते मिळालेलं आहे. पण तरीसुद्धा मी सांगेल की जेव्हा आपण स्वतःचं असं काहीतरी मिळवतो, स्वतःचं असं नाव जे तयार होतं, तर त्याच्यातून आपल्या मिस्टरांना, मुलांना, वडिलांना, सासू-सासऱ्यांनासुद्धा खूप छान वाटतं की चला, माझी पत्नी, माझी मुलगी, माझी सून, माझी आई काहीतरी करते. तर तेव्हा खूप छान वाटतं. तर असं काहीतरी तुम्ही करू शकता. तर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला 1 तास जरी मिळाला तर प्रत्येक वेळेस काय होतं ना की बाहेर जाता येत नाही. आता कोणाची मुलं छोटी असतात, कोणाचं काही नाही तर काही प्रॉब्लेम असतोच असतो. कारण घरामध्ये राहणाऱ्या स्त्रीला असं नाही आहे की सकाळी टिफिन करून दिला आणि बाकीचा वेळ जो आहे तर तो फ्री असतो. तर तसं नसतं, बरीचशी कामं असतात घरामध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्ही स्टिचिंग करू शकता. आता यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ आहे, त्याच्यामधून तुम्ही शिकू शकता की तुम्हाला काय करायचं आहे. स्टिचिंग करू शकता, पार्लरचं तुम्हाला करायचं असेल, तुम्हाला आवड असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. एखादं विणकाम करू शकता. म्हणजे बरेचसे असे कोर्स आहे जे तुम्ही शिकू शकता. तुम्हाला जर आवड असेल तर मेहंदी क्लास आहे. तर असे जे कोर्स आहेत ना तर ते तुम्हाला बाहेर जाऊनच शिकायचे, असं काही नाही आहे. म्हणजे बाहेर जाऊनच शिकायला पाहिजेत असं काही नाही आहे. आता यूट्यूब आहे जे आपण नेहमीसाठी बघायला, स्क्रॉल करायला जे यूज करतो, ज्याच्यामुळे आपण जो आपला टाईम वेस्ट घालतो तर तो टाईम वेस्ट न घालवता मध्ये जे आहे ना तर ते असं काहीतरी बघून तुम्ही शिकू शकता. एखादं जेवणाचं असेल, तुम्हाला आईस्क्रीम बनवायची असेल, केक बनवायची असेल, तर असं सुद्धा तुम्ही करू शकता आणि त्याच्यातून सुद्धा छान अशी इन्कम मिळते. जास्त नाही, पण जे पण मिळतं तर ते ठीक ठाक मिळतं. एवढं कमीही नसतं आणि जास्तही नसतं. पण आपण आपला स्वतःचा खर्च उचलवू एवढं तरी माणसानी जे आहे ना तर ते स्वतःचं कमवायला पाहिजे. जेव्हा वेळ येते तर तेव्हा कळतं की आपण स्वतः कमवत असतो तर काय झालं असतं. तर प्रत्येक वेळेला दुसऱ्यावरती अवलंबून राहणं गरजेचंच नाही आहे. कधी कुठली वेळ येईल ते सांगू शकत नाही. त्याच्यामुळे ना जे आपल्याकडे आहे ना तर त्याच्या ह्याच्यामध्ये आपण करायला सुरुवात करायची. आता मेहंदी क्लास करायचा म्हणजे पूर्ण मेहंदी क्लासला जेवढं सामान लागतं तेवढं सगळं तुम्ही आणणार, त्याच्यानंतरच सुरू करणार का? नाही. एक तुम्ही कोन आणला आणि एक जे ट्रान्सपरंट शीट असते, जे आपल्या घरामध्ये पण जे प्लॅस्टिकचे पिशव्या असतात ना तर त्या थोड्या कडकवाल्या किंवा आपण बुकला जे कवर लावतो तर ते जे ट्रान्सपरंट शीट असते ना तर ती सुद्धा खूप छान वर्क करते. कारण मी त्याच्यावरती शिकले आणि त्याच्यावरती सुद्धा तुम्ही करू शकता, म्हणजे ते पुसल्या जाऊ शकतं. किंवा मग एखादं ड्रॉइंग बुक असेल तर त्याच्यावरती पेनाने नाही लिहायचं, पेन्सिलने सुद्धा नाही ड्रॉइंग काढायची. कारण जेव्हा आपण पेन किंवा पेन्सिल पकडतो ना तर ते पकडण्याची जी आपली हे असते तर ती वेगळी असते, त्याची पकड वेगळी असते. आणि जेव्हा आपण कोनची पकडतो ना तर कोन पकडतो तर तेव्हा आपली कोन पकडायची जी पकड असते ना तर ती वेगळी असते. त्याच्यामुळे आपल्याला जर मेहंदी शिकायची आहे
तर आपण डायरेक्ट कोणी शिकायला पाहिजेत, कारण आपण नंतर कोणी काढणार आहे ना, मग कोणी शिकायला पाहिजेत. तर तसं अशी छोट्या छोट्या गोष्टी स्टिचिंग करायची, तर तुमच्याकडे जर मशीन असेल ना, नसेल मशीन, तर तुम्ही फक्त कटिंग शिकू शकता. स्टार्टिंगला जे आहे ना, तर ते छोटे छोटे कटिंग शिकू शकता. तर मी जे आहे, जेव्हा मी शिकले होते ना, तर तेव्हा मी कटिंग फक्त अशी साधे जे न्यूजपेपर असतात, तर ते कटिंग करायची आणि हाताने शिवायची. आणि तुम्ही एक छोटीशी मशीन घेऊ शकता, हाफ सेटलची जे हेड मिळतं, तर ते सुद्धा तुम्ही 4-5 हजारामध्ये, 3-4-5 हजारापर्यंत. सेकंड असेल तर सेकंडसुद्धा तुम्ही घेऊ शकता स्टार्टिंगला. तर तसं तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यावरती जी आहे ना, तर ती प्रॅक्टिस करू शकता. पहिले सुरुवातीला काय करायचं, आपल्या घरचे आजूबाजूवाल्यांची जे पण आहे ना, तर त्यांचे ब्लाऊज, ड्रेस किंवा काहीही असेल ना, तर शिलाई मारून देणं वगैरे असं तर फ्रीमध्ये शिवा. आणि याच्यासाठी सुद्धा तुम्हाला बाहेर जायची गरज नाही आहे. सगळं काही यूट्यूबवरती अवेलेबल आहे. पण एकच काय करायचं, प्रत्येक वेळेला जेव्हा आपण एखाद्याची व्हिडिओ बघतो ना, तर ते एकालाच फॉलो करायचं. प्रत्येक वेळेला आपल्याला एखादीची डिझाईन दिसली वेगळी असेल, तर आपण त्याला जे आहे तर ते बघतो आणि त्याची कटिंग वेगळी असते आणि आपण जे शिकत असलो तर त्याची कटिंग वेगळी असते. तर तसं करू नका. जेव्हा आपण शिकायला जातो, तर तेव्हा एकच हवं तर तुम्ही 1-2 दिवस सर्च करून बघा. कोणाची भाषा समजते, कोणाची टेक्निक असते जी एकदम साधी, सरळ, सोपी असते, तर ती समजते. तर तसं तुम्ही करू शकता. आणि त्यांचं जे आहे ना, तर ते फॉलो करायचं. ते जसं सांगतात तसंच. मग त्याच्यावरती जे आहे ना, तर ते आपण शिकतो. आणि नंतर जेव्हा आपण एकदम परफेक्ट शिकलो ना, तर तेव्हा आपल्यालाच आपोआप कळतं, की कुठली गोष्ट कुठे काय करायची आणि कुठून कुठे कसं घ्यायचं, कसं कमी करायचं, किती माप घ्यायचं. तर ते काही सांगायची गरज पडत नाही. जेव्हा आपण शिकतो, प्रत्येक जे कस्टमरचे ब्लाऊज आले ना, तर त्याच्यानुसार, त्या ब्लाऊजच्या मापानुसार कुठे काही प्रॉब्लेम असेल, तर त्याच्यानुसार आपल्याला जे आहे ना, तर ते एक हे येऊन जातं, की कसं नक्की शिवायचं आणि कसं करायचं ते. तर तसं. तर हा जो ब्लाऊज आहे, तर हा असा पॅटर्नमध्ये होता, ज्याला बॅक साईडलासुद्धा पॅटर्न होता आणि हातालासुद्धा. तर असं छान झालं आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जी आहे, तर ती 2 जी आहे, तर ती बिझनेस शेअर केले. ते छोटासा का होऊ देत ना, आपला आपला असायला पाहिजेत. तर असं, तर ही जी पॅटर्न आहे ना, ब्लाऊजच्या हाताची, तर छान दिसते. इथे मध्ये जे मी तुम्हाला दाखवलं आहे, तर तिथे मला बटन लावायचं आहे. आणि बॅक साईड जी आहे ना त्याची, तर ही अशी जी आहे, तर ती अशी शिवली छान दिसते. बोटनेकमध्ये आहे. तुम्हाला जर अशी पण व्हिडिओ बघायची असेल, तर कमेंट करून सांगा. मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेल. तसा वेळ मिळत नाही, पण ठीक आहे. थोडेसे छोटेसे का होऊ देत ना, पण मी नक्कीच प्रयत्न करेल. तर असं करून दाखवल्याच्या नंतर हे बघा असं दिसतं. कसा वाटला आजचा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा.